बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले, आता पश्चिम महाराष्ट्र मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं जे आहेत प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकजण काही बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहे त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं. जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. जरांगेंनी काल अंतरवाली सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार. कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली ते आपण पाहिलं. ही भीती तुम्ही घालणार का. आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलनं चालवायचे काय. मला असं वाटतं सरकार आहे, माननीय महाराष्ट्राचं सरकार आहे आणि हे कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील. सर आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करतोय की आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं. काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा झाली. या गोष्टीकडे कसं बघता, कारण की सातत्यानं वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारच हे सगळे इश्यूज. मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी तिसरी चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होतात. आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसेल लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा हा बंजारा समाज आज ओबीसीमध्ये तुम्ही टाकलेला आहे तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा त्या गॅझेटियरमध्ये हैदराबाद गॅझेटियरमध्ये हा एसटीमध्ये आहे. मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसीमध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला ते ऍक्सेप्ट केलेला आहे, स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं, तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जाते. आमचं पण तिथे आहेत, आम्हाला पण तसं तोच न्याय द्या. मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं. साहेब पण काल आता आज जरांगेंनी पण बोलताना म्हटलं की बाबा आमची मागणी मान्य होत नाही तर मुंबईकडे जाणारं भाजीपाला सगळं आता ते सरकार आणि पोलीस ते बघते. आता मी काय सांगणार. असं आहे की उद्या आणखीन काहीतरी सांगेल. उद्या तो सांगेल की आम्हा सगळ्यांना ज्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शेड्यूल कास्टमध्ये टाका, नाहीतर मी सगळं भाजी पाणी बंद करून करणार काही मागणी. सर सरकार नतमस्तक होतंय का जरांगेंना. नतमस्तक होतंय का ज्या पद्धतीने आंदोलन करतात ते इथे मुंबईत. सरकारची ही जी भूमिका आहे ती नतमस्तक झाल्यासारखी आहे का जरांगेकडे. असं आहे ना, तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला, आणखीन काय बोलायचं ते माझ्या तोंडात. मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं आहे की मग एक जो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जी.आर. काढण्यात आला असं म्हटलेलं आहे. तुम्हाला त्याचा काय शब्द वापरायचे ते तुम्ही काय
काल समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी असं सांगितलंय की या JR विरोधात आम्ही 2 लढ्या लढणार आहोत, एक न्यायालयीन लढाई आणि एक रस्त्यावरची लढाई. आणि न्यायालयीन लढाई संदर्भात ते तुमच्याशी देखील संवाद साधणार आहेत. आतापर्यंत काही संवाद साधलाय का? माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी काही संवाद साधलेला नाही. जे ओबीसी असतील त्यांना वाटतं की आपण याच्या बाबतीमध्ये काही बोलावं, त्याप्रमाणे ते बोलतायत, मिटिंग घेत आहेत. मला फक्त वडेट्टीवारांना, माझे मित्र आहेत, त्यांना एवढंच सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आंदोलन आपण ओबीसी एल्गार सुरू केलं त्यावेळेला जालनामध्ये तुम्ही पहिल्या मिटिंगला आलात आणि काय काय बोललात ते सगळ्यांना माहिती आहे. पूर्णपणे जे आहे हा झेंडा घेऊन आता पुढे जायचं वगैरे 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 सगळं बोलत, फार चांगलं बोललात. पण त्याच्यानंतर 5-7 दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या, येतो म्हणून सांगून सुद्धा त्याने टाळलं. स्वाभाविक आहे, मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर हे काय त्याच्यावर तिकडे जा, त्याच्यावर तिकडे जा, हे मला कल्पना आहे. जे काय करा ते मग कुठचे प्रेशर खाली न येता करा, नाहीतर सुरू करायचं आणि मध्येच वरून काही प्रेशर आलं की थांबायचं, असं करू नका, एवढी माझी त्यांना सांगणं आहे. भुजबळ साहेब, अंजना कृष्णा धमकी प्रकरणामध्ये अजितदादांनी जे तो प्रश्न नाही. पुढे सर हिंदीमध्ये आणखीन का? आणि त्याचबरोबर मी मागे सुद्धा सांगितलं की आपण आपला जो ओबीसी आंदोलनाचा जो जे लक्ष्य आहे ते आहे हा GR. या GR मध्ये आपल्याला दुरुस्त करून घ्यावं किंवा हा GR रद्द कसा होईल आणि आपला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. किंवा GRचा अर्थ जो आहे जर आपल्याला समजला नसेल तर कोर्टाला विचारू, याचा अर्थ काय ते सांगा समजावून, आम्ही जर चूक असू तर. हे मी माझ्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आता उपोषण वगैरे थांबवा किंवा बाकीच्या गोष्टी, फक्त तुम्हाला तुमचं जे असंतोष आहे तो सरकारला कळावा म्हणून सगळीकडे तुम्ही निवेदनं द्या. बरोबर आहे? हे 2-4 दिवसापूर्वी बोललो. आता मी असंही सांगितलं होतं की आपण कोणाच्या विरुद्ध नाही, कारण सर्व पक्षामध्ये मराठा समाज सुद्धा आहे, सर्व पक्षामध्ये ओबीसी समाज सुद्धा आहे. आता वडेट्टीवार बोलतात, ठीक आहे, पण मग वडेट्टीवारांचा पक्ष आहे काँग्रेस, मग त्यांची ती जी काही विकास आघाडी आहे, आपली शिवसेना आहे, पवारसाहेबांचं NCP आहे, ते कोणीच काही बोलत नाही ना. फक्त एक तर वडेट्टीवार बोलतात. काही बोला ना, हे बोला ना तर ते बोला, ऐकून घ्या ना, हे बोला ना तर ते बोला तुम्ही. आणि दुसरं म्हणजे असं की आमच्यातले काही लोक जाऊन शरद पवारांना, अजित पवारांना त्यांच्या विरुद्ध काही भाष्य करतो. काय त्यांचा काही संबंधच नाही ना. आता हे GRशी आपला संबंध आहे. आणि मी मागे सांगितलं, शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील, कुणालाही अशा रीतीनं कुठलीही जात बाहेर काढायची किंवा आतमध्ये घालण्याचा अधिकार नाही. आणि हे आता होत आहे म्हणून तर आपण हे सगळे जे आहेत आंदोलन किंवा जे काही कोर्ट कचेऱ्याचे आपण नावं आपण घेतो. मग तुम्ही कशाला त्यांना अंगावर घ्यायचं का? उगीच आपला फोकस कशाला चेंज करताय? शरद पवार पवार साहेबांच्या विरुद्ध पण अजित पवार, हे बरोबर नाही. मी आपला जो लक्ष जे आहे फक्त याच्यावर असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री मिळाला न्यायासाठी, नाही तर वरती पुढे आपण जे आपल्याला जे करता येईल कायदेशीर ते आपण करूया. सरकार कोंडीत अडकतंय असं वाटत नाही का तुम्हाला? आता हे जे तुम्हाला काही समजलं असेल त्यातून काय अभ्यास करायचा तो करा. सर, तुम्ही लक्ष्मण हाकेंच्या संदर्भातच तुम्ही बोला. साहेब, याच्या आधी लक्ष्मण हाके वारंवार तुम्हाला पण बोलत असतात आणि अजित पवारांना देखील टार्गेट करतात, वेगवेगळे विधान करत असतात. मी तेच सांगितलं ना. नाही, पण हा म्हणजे दोन समाजात असं ते ताणतणाव होण्याकरता हा समाजाचा प्रश्न नाही, हा व्यक्तीचा प्रश्न आहे. ती व्यक्ती काय बोलते आहे तो प्रश्न आहे. समाजाचा काय प्रश्न आहे?
आम्ही जर लोकांना सांगितलं की या क्या आले, पण आपण काय बोलतो आहोत आणि आपला फोकस चेंज होतो आहे याच्याकडे लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे. सर, पण ज्यांच्याकडे साहेब, याच्यावर कुणबी देखील- प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमचा आक्षेप आहे का? काय ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर काय आहे प्रश्नच नाही. कायदाच आहे कुणबी ओबीसी मध्ये म्हणून मी कुठं काय म्हणतोय, पण इथे जे आहे त्याच्या पुढे चाललेलं आहे ते काय मुद्दा काय. एक तर शिंदे कमिटी स्थापन झाली, शिंदे कमिटीने हे सगळे एवढे लाख कागद शोधले, एवढे लाख सर्टिफिकेट दिले, आता परत त्याच्यात काही शिल्लक राहिले का नाही. तरी सुद्धा आता तिकडे त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ज्यांच्या नोंदी नाहीत, मराठा कम्युनिटी, मराठा समाज, त्यांना देण्यासाठी असा उल्लेख आहे बोललो मी. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. सर, वडेट्टीवार म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त संख्या आहे, नावांची नोंद नाहीये गॅजेटमध्ये. हा मग तेच म्हणतो, मग नावाची नोंद जर नाही तर नाही. मग आता हे जे आहे तुम्ही कुणाला सांगणार, कोणीतरी येणार हो आणि मी ऍफिडेव्हिट करतो, ते पण नातेवाईक म्हणजे रक्ताचे नातेवाईक नाही, कुणी काका मामा दादा कोणी पण सांगेल हो हो मी कुणबी आहे का आणि हा माझ्या मामाचा काय मुलगा, मुलाचा काय मुलगा आहे द्या, असं काय आहे हे असं चालणार. हो एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, एक एक वर्ष लागतं हे कागद आणा, ते कागद आणा, ते कागद आणा आणि हे बसणार 3-4 लोकांना फटाफट द्या. म्हणून आमचं जे म्हणणं की याला क्लॅरिफिकेशन पाहिजे. साहेब, पण मग याच्यामध्ये एक मिनिट. मुळात एवढं तात्काळ सर्टिफिकेट का सर्टिफिकेट जे हवं आहे ते लोकल बॉडीच्या इलेक्शनसाठी सगळी धावपळ आहे काही त्याचा एक हेतू आहे का? आता तो इन्फरन्स काय काढायचं ते तुम्ही बघा, हेतू काय आहे तो तुमचं काम आहे. एक मिनिट सर, याच्या आधी देखील ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, त्यावेळेस अनेक गोष्टी काय मागच्या सरकारमध्ये देखील एक समिती होती, त्याचे अध्यक्ष होता तुम्ही. कोणकोणत्या गोष्टी त्यावेळेस मांडण्यात आल्या होत्या, खरंच या सरकारनं त्या इम्प्लिमेंट आतापर्यंत केलेत का? नाही ज्या मी अध्यक्ष होतो उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये आणि आमची कमिटी होती ओबीसीची, आणि त्याच्यामध्ये मग काय काय करता येईल, काय त्या आदिवासी समाजाला जे आहे त्यांच्या संख्येनुसार पेसा कायद्यानुसार त्यांना द्यायचं आहे, मग त्याच्यात काय काय मार्ग काढता येईल. आणि जसं मराठा समाजाला 60,000 रुपये जर त्यांना वसतिगृह मिळालं नाही तर 60,000 रुपये मिळतात वर्षाला, तसं आम्हाला सुद्धा ओबीसीला सुद्धा द्यायला पाहिजे. त्यांची वसतिगृह झाले तशी आमची सुद्धा ओबीसीची सुद्धा वसतिगृह करा. हे सगळे जे काय आम्ही मंजूर केलं आणि ते परत मुख्यमंत्र्याकडे पाठवलं कॅबिनेटच्या मान्यतेसाठी. आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो नाही ताबडतोब की बस आता आमची कमिटी आली हे झालं, नो. आम्ही ते परत सीएमकडे पाठवून त्यांना कॅबिनेटची मान्यता एक एका गोष्टीला घेऊन, फायनान्सची मान्यता घेऊन ही एक एक गोष्ट जी आहेत आम्ही मार्गी लावतो. इथे काय झालं, इथे परस्पर सगळं झालं, नो कॅबिनेट म्हटलं नाही, कॅबिनेटमध्ये नाही, कशातच तुमचं तुम्ही डायरेक्ट दिलं. शब्द सुद्धा जो आहे काय म्हणजे मराठा पात्र शब्द सुद्धा काढला आणि स्वतः जरांगे म्हणाले एका तास, त्याच्यात काय एका तासामध्ये काढून टाका तो पात्र शब्द. सर, तुम्ही सातत्यानं त्या उपसमितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, मात्र हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात असं म्हणतात. मुख्यमंत्री हा अंतिम निर्णय मला त्यांनी काय केलं, फाईलवर तो निर्णय आहे का काय मला काही माहिती नाही. कि जिस तरीके से आंदोलन हुआ, आंदोलन के बाद हैदराबाद गैजेट को मान्यता दी जाएगी, ये फैसला लिया गया, उसके बाद आपकी क्या भूमिका है आने वाले दिनों में कोर्ट में, किन तथ्यों पर रखने वाले हैं? नहीं, हमने जो है हम एक तरफ से जो है महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे साथियों को कहा है कि तुम्हारी ये जो शिकायत है कि आपके हमारे ऊपर अन्याय हो रहा है, ये सारे जो तहसील या जिलाधिकारी कार्यालय में जाकर आप शांति के साथ मोर्चा लेकर जा सकते हैं, कानून नहीं तोड़ना चाहिए. हम उधर वो काम करेंगे और यहाँ जो है कानूनी जो रास्ता वो हम अपनाएंगे.
उसके मुताबिक जो है हमने आज मुख्यमंत्री को जो है लेटर दिया है और कहा है उसमें कि भाई जिस हैदराबाद गैजेट का आप इस्तेमाल करना चाहते हैं उसके बारे में तो शिंदे कमेटी जो है, न्यायमूर्ति शिंदे कमेटी, 1 साल पहले जो है उनको कहा गया था और उसके मुताबिक जो है उन्होंने जो है लाखों कागजात जो है चेक किए हैं और उसमें से कई लाख जो है लोगों को उन्होंने कुनबी सर्टिफिकेट दिया है और ओबीसी में लिया है। तो अभी ये हैदराबाद गैजेट का और काम ही क्या है? काम तो खत्म हो गया, फिर भी आप बोल रहे हैं। और फिर उसमें जो है ये जो लिखा गया है कि जो पात्र मराठा, यह जो लफ्ज है वो गलत है, मगर वो पात्र जो है वो भी लफ्ज निकाला गया, 1 घंटे के अंदर जार चेंज कर दिया। लफ्ज क्या होना चाहिए? अगर वो कुनबी या मराठा कुनबी या कुनबी मराठा कुछ है तो उसको जो है सिद्ध करने के लिए ये कागजात, ये प्रोसीजर है, मगर वो नहीं लिखा है। उधर लिखा है मराठा व्यक्ति को अगर चाहिए तो ये काम करना है और ये ऐसे ऐसे कागजात जमा करना है। ये तो गलत बात है। हमने कहा कि हमें ये गलत लग रहा है, इसका जो है ओबीसी के ऊपर अन्याय होगा, इतना सारा बड़ा समाज यहाँ आएगा और ये ओबीसी एक क्लास है, अदर बैकवर्ड क्लास, ये कोई एक कम्युनिटी का नहीं है। एक कम्युनिटी को आप इस ढंग से कुछ कर नहीं सकते हैं और करना है तो उसके लिए आयोग है, ओबीसी आयोग, कमीशन है, ओबीसी कमीशन, उसके पास आपको जाना है और वहां से जो है अगर वो सही है तो फिर वो कैबिनेट मंत्रालय को जो है वो सिफारिश करते हैं कि भाई इनको दे दो, इनको नहीं दे दो। तो ये सारी जो है पहले से जो सारे नियम, रूल्स या कानून जो बनाए गए हैं इसको नजरअंदाज कर दिया है और ये जार आपने निकाला है। ये हमको इसके ऊपर ऑब्जेक्शन है, हमारे ऊपर अन्याय हो रहा है, इसको सुधारने की कोशिश करें। सर, पिछले साल भी राज्य के तमाम ओबीसी नेताओं ने मिलकर एल्गार मोर्चा निकाला था। विजय वडेट्टीवार लगातार कह रहे हैं कि अब कोर्ट में तो लड़ाई होगी ही, लेकिन सड़क पर एक बार फिर से हम उतरेंगे। कोई बातचीत सर आपकी हुई है? क्योंकि पिछले साल सब एक साथ एक मंच पर ओबीसी समाज के नाते इकट्ठा हुए थे। नहीं, हमारी बातचीत तो नहीं हुई, मगर एक सही बात है कि जो पहली मीटिंग जो हुई जालना में, वहां तो वडेट्टीवार साहब आए थे और सभी लोग आए थे, सभी लोगों ने अच्छा मतलब प्रदर्शन किया और जोरदार जो है कहा कि हम ओबीसी की रक्षा करेंगे। मगर बाद में ये होगा, उसके बाद 6 और बड़ी बड़ी रैलीज हुई, बार बार बुलाने के बाद में भी वडेट्टीवार साहब नहीं आए। आ रहा हूं कई बार बोला गया। हिंगोली के जो रैली हुई उधर भी ऐसा हुआ और फिर इसका मतलब है उस समय उनके ऊपर जो है कुछ प्रेशर आ गया और प्रेशर आने के बाद वो वहां से थोड़ा सा वो निकल गए, उस रैली से, रैली में नहीं आए। तो ये जो है फिर से ना हो भाई। या एक तो जो है आपके लीडर तो कोई कुछ बोल रहा है नहीं, महाराष्ट्र के जो लीडर्स है या महाविकास आघाड़ी के जो लीडर्स है वो ना इधर से बोल रहे हैं ना तो उधर से बोल रहे हैं। तो ये सारी बातें हैं। तो ये मैंने कहा और मैंने ये भी कहा कि हमारी लड़ाई जो है सरकार ने जो जार दिया है, हमारी लड़ाई सरकार के खिलाफ इसलिए कुछ लोग बोलते हैं कि भाई तुमने शिवसेना छोड़ी थी तो अब क्यों नहीं छोड़ी? भाई शिवसेना ने उस समय कहा था कि हम आरक्षण के खिलाफ है, आरक्षण देना ही नहीं है, तो फिर हम शिवसेना के बाहर आए थे। यहाँ वो बात नहीं है, वहां आरक्षण का वो ठीक ढंग से जो है आरक्षण तो उसमें इतना ही नहीं, वो जाति गणना भी हमने मांगी थी। अब वहां भी हम फंस गए थे। ये प्रणब मुखर्जी साहब ने हाँ बोला और फिर हम फंस गए कि ठीक नहीं हुआ। अब मोदी साहब ने कहा कि जाति गणना करेंगे और सारी जो है इसके लिए जो ओबीसी मंत्रालय खोला गया, उसके लिए सारे जो जैसे मराठा व्यक्तियों को शिक्षा के लिए मदद की जाती है या हॉस्टल्स निकाले जाते,
ये बहुत सारा काम तो उन्होंने किया है, कर रहे हैं, और हम उन्हीं से जो है इसके बारे में भी न्याय मांगना चाहते हैं। सर, एक अंतिम सवाल है, जब ये लगातार दो समाज के बीच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होते चले जा रहा है और कई सालों से, हल क्या देखते हैं, हल किस प्रकार से निकलेगा? अगर जो कानून बनाया गया है और मंडल आयोग ने जो बताया, और उसके ऊपर जो है सुप्रीम कोर्ट के 9 आदरणीय न्यायमूर्ति जो है उन्होंने ठप्पा लगाया है कि ये हो सकता है, ये नहीं हो सकता। इतना ही, एक केस वहां गई थी मराठा समाज के बारे में, उन्होंने कहा मराठा समाज ये सोशली बैकवर्ड नहीं है, सामाजिक दृष्टिया पिछड़ा नहीं है, तो हम उनको नहीं देंगे। तो मैं समझता हूं कि जब सुप्रीम कोर्ट बोल रहा है तो इट्स बिकम द लॉ ऑफ द लैंड, तो कानून बन गया हो। तो ये सब जो है ये ध्यान में रखते हुए अगर हम चलते हैं तो कोई झगड़ा नहीं होगा। अगर उसको नजरअंदाज जरा भी करते हैं तो फिर सवाल खड़े होते हैं। सर, अजितदादांचा एक व्हिडिओ जो व्हायरल झाला होता आयपीएस अधिकाऱ्यासोबत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. आयपीएस अधिकाऱ्याच्या पाठीशी राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी. मला काही माहिती नाही, मी पूर्णपणे जे आहे त्या आपण आता मला जो 1 तास मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच्याशी जे आहे अतिमग्न आहे मी त्याच्याबरोबर. त्यामध्ये काय कोण काय, पण एक आहे की अजितदादांनी पण सांगितलं, मला असं वाटतं की त्यांनी पण दिलगिरी व्यक्त की. उपराष्ट्रपति पद का चुनाव होना है, उपराष्ट्रपति पद के लिए आज मतदान होने हैं, शाम 5 बजे तक ये पूरी प्रक्रिया चलेगी. आप एनडीए के घटक दल में हैं, क्या कुछ शुभकामनाएं देना चाहते हैं? बिल्कुल, और एनडीए का मेजॉरिटी है भाई वहां, मगर इतना ही है कि कोई भी इलेक्शन हो और हमको पूरा यकीन है कि हम ही जीतेंगे, फिर भी जो है उसके बारे में जो है सारी खबरदारी लेना पड़ता है. राउत कह रहे हैं कि साइलेंट वोटिंग में खेल जो है थोड़ा बदल सकता है, उनको अभी भी उम्मीद है कि उनके उम्मीदवार चमत्कार होईल असं म्हणणं आहे. हाँ, चमत्कार करने के लिए क्या जादू चलाते वो तो मालूम पड़ेगा शाम को भाई. चलिए, थैंक यू. चलिए, अब हो गया अभी सब कुछ. चलिए, ये हम ओबीसी के लिए आपको जो इतना टाइम दिया है, बाकी अजीत दादा वहां बैठे हैं, उनको भी जाकर पूछे भाई. चलिए, अब जाओ. मुझे क्या हुआ, मगर अजीत दादा ने भी बोला कि भाई वो ठीक है, क्या हुआ क्या नहीं वो बोला उन्होंने. अब कहा कि भाई